पनीर म्हणलं की सर्वांना आठवतं ते हॉटेल किंवा ढाबा. आपण बाहेर कधी पण जेवायला गेलो तर सर्वात आधी मटर पनीरची रेसिपीच ऑर्डर करतो. त्याच चवीची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी 5 ते 6 जणांना पुरेशी होईल एवढी ही रेसिपी आहे. त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झालं की 1 चमचाभर तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरा चांगला तडतड झाला की त्याच्यामध्ये 10-15 लसूण पाकळ्या आणि 2 कांदे उभे चिरलेले टाकून घ्यायचे. 3-4 हिरव्या मिरच्या, 10-15 काजू मस्त असं परतून घेऊयात. यामध्ये 2 टोमॅटो इथं रफली चॉप करून घेतलेले आहेत. आपल्याला याची प्युरी करायची आहे, त्याच्यामुळे जाडसरच टोमॅटो टाकायचा. अर्धा चमचा मिठामुळे टोमॅटो हा सॉफ्ट होतो, नरम पडतो. अर्धा कप पाणी टाकून झाकण लावून आपण 5 मिनिटं ठेवून देणार आहोत, म्हणजे सर्व भाज्या ह्या नरम पडतील. बघा मस्त असा टोमॅटो हा नरम पडलेला आहे. त्यासोबत काजूसुद्धा. हे मिश्रण आता थंड करायचं. थंड झालं की याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. या पद्धतीनं पेस्ट करून घ्यायची. गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तेल थोडंसं गरम झालं की बटर. तेलामुळे बटर हे करपत नाही. आता जी प्युरी केलेली आहे ती प्युरी टाकून घ्यायची तेलामध्ये. मस्त असं भाजून घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा तिखट. छान असं तेल सुटूपर्यंत मसाला हा परतत राहायचा. बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये हिरवा वाटाणा टाकून घ्यायचा. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये मस्त असं बाजारामध्ये हिरवा वाटाणा हा आलेला आहे. 1 कपभर पाणी टाकायचं. भाजी हवी असेल तसं तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता, कमी किंवा जास्त टाकू शकता. बघा मस्त असं घट्ट अशी भाजी झालेली आहे. मला इथे पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ. इथे पनीर मी 250 ग्राम घेतलेला आहे. तुम्ही हे पनीर तळूनसुद्धा टाकू शकता, पण मी असंच टाकलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा टाकून खाल्लात ना तरीसुद्धा भाजी ही चवीला खूप छान लागते. यामध्ये कस्तुरी मेथी घेतलेली आहे. इथं 1 चमचाभर कस्तुरी मेथी चांगली चोळून टाकायची, जेणेकरून भाजीला चव आणि वास हा खूप छान येतो. आपल्याला इथं पनीर हे जास्त शिजवायचं नाही आहे. आता तुम्हाला इथं सिक्रेट टिप्स सांगते. ढाब्यामध्ये असं बटर घेतात आणि बटरमध्ये लाल तिखट टाकून वरून तडका देतात. त्यामुळे मटर पनीरची चव ही खूप छान येते आणि त्याशिवाय भाजीला कलरसुद्धा तेवढाच छान येतो. बघा मस्त असं भाजीला कलर आलेला आहे तो. बटरमुळे भाजीची चव ही आणखीनच वाढते. परफेक्ट मटर पनीर इथं शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. ही रेसिपी तुम्ही रोटी, चपाती, नान, तंदुरी रोटी कशासोबतही खा, खूप छान लागते. अगदी हॉटेलची चव घरातच येते ह्या सिक्रेट टिप्समुळे. जो कोणीही ही रेसिपी घरी ट्राय करेल तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. बघा मस्त असं भाजीला कलर आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.